नमस्कार. नमस्कार. आज आपल्याकडे डॉक्टर प्रद्युम्न वैद्य आलेले आहेत. हे ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत, त्वचारोगतज्ञ म्हणून गेली 8 वर्ष काम करतात. स्वतंत्र प्रॅक्टिसही करतात आणि दीनानाथसारख्या 2-3 मोठ्या रुग्णालयामध्ये जाऊनही ते कन्सल्टन्सी करत असतात. तर आज त्यांच्याकडून आपण त्यांच्या क्षेत्राची माहिती घेऊया. डॉक्टर, तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारते की आपल्याकडे एक अशी पद्धत ठरून गेली आहे समाजात की जी मुलं खूप हुशार असतात, चांगले मार्क्स मिळवतात, त्यांनी पुढे जाऊन डॉक्टरच व्हायचं असतं, सायन्सला जाऊन. तर हे योग्य आहे का? त्यांनी कसा विचार करावा या क्षेत्राकडे? चांगल्या प्रश्नांनी केली आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे असं असतं की 12वीत मी पहिला आलो की मी मेडिकलला जाणार, किंवा मी जाण्यापेक्षा घरच्यांची अशी अपेक्षा असते की बाबा ह्यांनी डॉक्टर व्हावं. म्हणजे घरची बॅकग्राऊंड असेल नसेल तरी त्यांनी डॉक्टर व्हावं अशी. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्याची मानसिकता आपण बघत नाही. त्यांनी जरी बायोलॉजी घेतलं असेल, काय मॅथमॅटिक्स असेल नसेल काय, त्याप्रमाणे जरी घेतलं असेल, चांगले मार्क पडले असतील, तर त्याची मानसिकता बघितली जात नाही. तर मानसिकता बघून जर आपण वैद्यकीय व्यवसायामध्ये जर उतरलो, व्यवसाय म्हणण्यापेक्षा आधी अभ्यासक्रमात जर उतरलो, तर ते जास्त योग्य होईल. म्हणजे अशी मी काही उदाहरणं पण सांगू शकीन की ज्यांना 12वीत उत्तम मार्क होते, त्यांची इच्छा नव्हती जायची, पण घरच्यांचा फोर्स, किंवा माझे वडील डॉक्टर आहेत, माझी आई डॉक्टर आहे, किंवा माझा काका मामा डॉक्टर आहे, म्हणून मग त्या प्रेशरमुळे मी वैद्यकीय व्यवसायामध्ये गेलो आणि मग पुढे फेल झालो. अशी पण उदाहरणं बरीच आहेत. मग त्याच्यापेक्षा काय आहे की मला जर इच्छा असेल, मला जर सेवाभावी वृत्ती असेल, मला पेशंट बरोबर इंटरॅक्शन करायची जर आवड असेल, आणि मग त्याच्यामध्येच पुढे करिअर करायचं असेल, तर मग आपण वैद्यकीय व्यवसायाला ग्लॅमर हे नक्कीच आहे. तुम्ही जसं म्हणता तसं त्याला आवड असणं हे फार महत्वाचं आहे. मुलांनी इथे प्रवेश घेताना मेडिकलला त्यांचे कोणते विषय असावेत 12वीला? 12वीला विषय जीवशास्त्र, म्हणजे ज्याला आपण बायोलॉजी म्हणतो, हा विषय असणं अतिशय गरजेचं आहे. बाकी फिजिक्स, केमिस्ट्री दोन्ही ह्याच्यासाठी कंपल्सरी असतातच, पण त्याच्या जोडीने बायोलॉजी असणं हे महत्वाचं आहे. पण माझा एक नेहमी सल्ला असतो की त्यांनी मॅथमॅटिक्स किंवा गणित हा विषय सोडू नये. कारण का पुढं काही जर तुम्हाला संशोधनामध्ये जर आवड असेल, तर त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स किंवा गणित हा सुद्धा विषय जर घेतला तर जास्त फायदा होतो. म्हणजे त्यांनी तुमच्या ऍडमिशनवरती काही फरक पडत नाही, पण तुम्हाला पुढच्या दृष्टीने गणित घेतलेलं जास्त चांगलं. कारण का गणितामध्ये अनालिटिकल थिंकिंग जे असतं ते जास्त चांगलं होतं, आणि ते संशोधनासाठी पुढं उपयोगी पडतं. म्हणजे पुढं बायोस्टॅटिस्टिक्स वगैरे असे सुद्धा विषय मेडिकलमध्ये आलेला आहे. कारण का पुढं फक्त वैद्यकीय व्यवसाय नसून त्याच्यामध्ये संशोधन पण आलेलं आहे. त्याच्यामुळे माझा असं नेहमी सल्ला राहील की त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे तर कंपल्सरी लागतातच. आणि बरेच जण काय करतात की मला बायोलॉजीवरती कॉन्सन्ट्रेट करता यावं म्हणून ते गणित सोडून देतात. पण तसं न करता 4 विषयांचा अभ्यास केला तर त्याचं बेसिक जे नॉलेज होतं ते जास्त चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं. म्हणजे त्याच्यामध्ये जॉग्राफी हा विषय बरेच जण ऑप्शनल म्हणून घेतात, पण त्याचा विशेष उपयोग वैद्यकीय दृष्टीने होत नाही. त्याच्यामुळे मग मॅथमॅटिक्स घेतलेलं जास्त चांगलं. हे बरोबर आहे की थोडंसं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, पण तुमचा ओव्हरऑल आवाका हा जास्त चांगला राहतो आणि पुढं अजून ऑप्शन्स हे ओपन राहतात. कारण का फार्मसी नावाचा जो त्यातला आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स असलेलं तर जास्तच चांगलं. मुलांनी कसं ठरवायचं की मला या मेडिकलच्या क्षेत्रात जायचं आहे, त्यांच्यात काय विशेष गुण असायला हवेत आणि त्यांनी कसे ते आत्मसात करावेत शालेय जीवनामध्ये? अवघड पण महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मी जसं आधीच्या मुद्द्यामध्ये सांगितलं की आपण मेडिकलला ऍडमिशन घेतो आणि मग आपल्याला कळतं की अरे आपल्याला याची आवड नाहीये. तर मग तुमच्यामध्ये काय गुण असले की तुम्ही मेडिकलला जाणं जास्त योग्य आहे म्हणण्यापेक्षा आपण कसं ते डेव्हलप करू शकू. सर्वात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल, किंवा ज्याला संवाद कौशल्य आपण म्हणतो, हे खूप महत्वाचं आहे. कारण का प्रत्येक वेळेस आपण 1-on-1 असतो, म्हणजे डॉक्टर आणि पेशंट असा नेहमी हा संवाद हा खूप महत्वाचा असतो, आणि त्यात तुम्ही किती कम्फर्टेबल आहात हे महत्वाचं आहे. ही सर्वात पहिली गोष्ट. हे तेव्हा तुम्ही शाळेमध्ये सुद्धा तुमचा जर एकलकोंडा स्वभाव असेल तर ते असं न करता तुम्ही सगळ्यांमध्ये मिसळत आहात का, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागू शकता का, तुम्ही दुसऱ्यांचे प्रॉब्लेम समजून घेऊ शकता का. म्हणजे आता प्रबोधिनीमध्ये आपण बऱ्याच वेळेस आपण हे बघतो की आपण ग्रुप, म्हणजे त्याला काय म्हणतो, त्याला गटकार्य जे आपण असतो, म्हणजे गटकार्यामध्ये आपण सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह होऊन आपण हे करतो का, सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ शकतो का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही समाजामध्ये किती जाऊन फिरताय, समाजामध्ये किती हे करताय, आणि समाजाबद्दलची तुमची भावना काय आहे, सेवाभाव वृत्ती आहे का तुमची, हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे.
आता बऱ्याच जणांना काय आहे की मी माझं मित्रांचं सर्कल मी त्याच्यामध्येच जर कम्फर्टेबल असेल आणि मला जर एकदम बाहेर जर पडायचं म्हटलं आणि मी अनकम्फर्टेबल होत असेल तर मग वैद्यकीय व्यवसायामध्ये येताना त्रास होतो. कारण का ह्याला तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या माणसांशी लोकांशी संपर्क येत असतो. म्हणजे पेशंट असतील, स्टाफ असेल की तुमचे बाकीचे कलिग्स असतील. कारण का ह्यांच्या सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला एखाद्या पेशंटचे मॅनेजमेंट करायचे असते किंवा तुम्हाला व्यवसाय करायचा असतो. त्याच्यामुळे मग सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागणं हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे हट्टी असणं हे ह्या व्यवसायाच्या दृष्टीने चांगलं नाही. म्हणजे कुठल्या बाबतीत की ठीक आहे माझी मॅनेजमेंट बरोबर आहे आणि मी माझा मुद्दा ठासून सांगतो हे, पण बाकीच्यांचं समजून घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्या दृष्टीने तुम्हाला लहानपणापासूनच त्याच्याकडे बघायला पाहिजे. याची प्रवेश प्रक्रिया कशी आहे आणि तयारी कशी करायची? सुरुवातीला 12वीच्या मार्कांवरती MBBSची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असायची. म्हणजे तुम्हाला चांगले गुण मिळाले की तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळायची. पण आता 12वीचे गुण हे न धरता एंट्रन्स एक्झाम्सचा क्रायटेरिया आता आलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं आता संदिग्धता आहे. कारण का दरवर्षी तो थोडेसे चेंज होतात. त्यामुळे त्या वर्षी काय एंट्रन्स एक्झामचे क्रायटेरिया आहेत ते बघून आपण तयारी करायला पाहिजे. म्हणजे आता गेले 2 वर्ष एंट्रन्स एक्झामवरतीच तुमचे MBBS प्रवेश प्रक्रिया अवलंबून होती. पण आता नवीन रूल बहुतेक येतो आहे की ज्याच्यामध्ये एंट्रन्स प्लस 12वीचे काही मार्क असे दोन्ही मिक्स करून तुम्हाला ऍडमिशन मिळणं असं चालू आहे. पण ते अजून थोडंसं डिफाईन न झाल्यामुळे त्या वर्षी विद्यार्थ्यांनी ते नक्की बघावेत आणि मग त्याप्रमाणे थोडीशी तयारी करावी. म्हणजे असं नाही की मी 12वीची काहीच तयारी नाही करणार, 12वीत कमी मार्क पडून चालतील, मी फक्त एंट्रन्सची एक्झाम. आता असा पॅटर्न मध्ये चालला होता की 12वीला 60% मिळाले तरी चालतील मला, पण मी फक्त एंट्रन्सचा अभ्यास करणार. कारण का एंट्रन्सचा अभ्यास म्हणजे तिथं प्रश्न विचारायची पद्धत ही वेगळी असते. तिथं MCQs म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे असे असल्यामुळे त्याची अभ्यासाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. आपला 12वीचा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहित असतो जास्त, पण ह्याच्यामध्ये एंट्रन्स एक्झाम मध्ये स्पेसिफिक आन्सर्स असणं अपेक्षित असतं. त्यामुळे त्यात जास्त खोलामधला अभ्यास हा लागतो. त्यामुळे आयडियली MCQs ही जास्त चांगली कल्पना आहे. त्यातून तुमचं पूर्ण ज्ञान तपासलं जातं. पण अजूनही त्यात थोडासा कॉन्ट्रोवर्सी असल्यामुळे लोकांनी त्या वर्षी काय पॅटर्न आहे हा नक्की त्याचा अभ्यास करून मगच त्याची तयारी करावी. मेडिकलचं शिक्षण देणाऱ्या संस्था कोणत्या कोणत्या आहेत? सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या आहेत का? त्यात सर्वात चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे आपल्याला मिळतं. म्हणजे आता पुण्याचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पुण्यामध्ये सरकारी म्हणजे ससून रुग्णालय, त्याच्याला अटॅच असलेलं बीजे मेडिकल कॉलेज हे प्रसिद्ध जगप्रसिद्ध असं कॉलेज आहे. पुण्यात हे आहे. दुसरं आर्मीचं सुद्धा आपल्या पुण्यामध्ये आहे, त्याला आर्म फोर्स मेडिकल कॉलेज किंवा छोट्या ह्याच्यामध्ये आपण AFMC म्हणतो, ते सुद्धा सरकारी आहे. त्याला सुद्धा एंट्रन्स आहे आणि त्यात सिव्हिलियन्सना सुद्धा प्रवेश मिळू शकतो. बाकी दुसरे 2 प्रकारचे हे झाले सरकारी. दुसरे जे आहेत म्हणजे सरकारच्या एंट्रन्स मधून मिळणारे असे कॉलेजेस आहेत काही. म्हणजे जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तळेगाव मेडिकल कॉलेज ते आहे. आणि काही आहेत त्या पूर्णपणे खाजगी संस्था आहेत. खाजगी संस्थांमध्ये पुण्याच्या आसपास जर बघायला गेलं तर नाशिकमध्ये आहे, नंतर भारती विद्यापीठ आहे, DY पाटील कॉलेजेस आहेत. अशी सध्या बऱ्यापैकी कॉलेजेस आहेत. पण आता सुरुवातीला प्रत्येकाची एंट्रन्स टेस्ट ही वेगळी होती. म्हणजे सरकारच्या रुग्णालयांसाठी वेगळी परीक्षा होती कॉलेजेससाठी आणि प्रायव्हेटसाठीची वेगळी होती. पण आता ह्या वर्षीपासून त्यांचं असं करायचं चालू आहे की सर्वंकष म्हणजे सगळ्या कॉलेजसाठी एकच प्रवेश परीक्षा अशी त्यांचं करणं चालू आहे. पण तो रूल अजून आलेला नाहीये, पण हे असं विचाराधीन आहे. त्याच्यामुळे मग मागच्या वेळेस असं म्हटलं जसं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते बघायला पाहिजे की कारण का थोडं अजून वेल डिफाईन न झाल्यामुळे त्या वर्षी कशा स्वरूपाच्या एंट्रन्स टेस्ट आहेत हे बघून विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरावेत आणि त्याची अपिअर व्हावं. एकदा MBBS ला ऍडमिशन घेतली की शिक्षणाचा कालावधी किती असतो? MBBS हा कोर्स तसा बऱ्यापैकी जास्त कालावधीचा आहे. म्हणजे इंजिनिअरिंगला आपण बघतो की 4 वर्षामध्ये विद्यार्थी शिकतो आणि तो बाहेर पडतो. MBBS ला तो थोडासा जास्त कालावधी आहे. कारण सुद्धा जास्त आहे. कारण का तुम्हाला खूपच सखोल अभ्यास हा करायला लागतो. MBBSची बेसिकली 4.5 वर्षाचा हा कोर्स आहे आणि नंतर 1 वर्ष प्रत्यक्ष अनुभव ज्याला आपण इंटर्नशिप म्हणतो तो 1 वर्ष असा 5.5 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये पहिलं वर्ष जे असतं त्याच्यामध्ये आपण बेसिक सायन्सेस जे असतात हे आपण शिकत असतो. त्याच्यामध्ये मग अॅनाटॉमी आलं, फिजिओलॉजी आलं, बायोकेमिस्ट्री आलं, हे 3 विषय असतात. पण त्यात क्लिनिकल काही नसतं. द्वितीय वर्षापासून आपल्याला थोडंसं
क्लिनिकल म्हणजे ऍक्च्युअली आपण मेडिकलला आलोय असं हे जाणवायला लागतं. प्रथम वर्षी बेसिकली आपल्या शरीराचा अभ्यास म्हणजे त्याच्यामध्ये डिसेक्शन नावाचा प्रकार असतो आणि बऱ्याच जणांना त्याची भीती वाटते. म्हणजे आपण ऍक्च्युअली शरीराचं डिसेक्शन करून आत काय आहे हे बघत असतो. फिजिओलॉजीमध्ये आपली शरीराची रचना काय आहे, कशी आहे, ते कसं वागतं ह्याचा आपण अभ्यास करत असतो. द्वितीय वर्षाला आला की आपण थोडंसं क्लिनिकल राऊंड्स पण चालू होतात आणि त्याच्याबरोबर फार्मॅकॉलॉजी, नंतर मायक्रोबायोलॉजी, फोरेन्सिक सायन्सेस असे विषय असतात. आणि प्लस आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन थोडे थोडे पेशंट बघणं हे चालू होतं. तृतीय वर्ष जे असतं ते सर्वात महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये ऍक्च्युअली मेडिकल रिलेटेड जे सब्जेक्ट्स असतात ज्याला आपण मेडिसिन म्हणतो, सर्जरी म्हणतो, पीडियाट्रिक्स म्हणतो, ऑफ्थॅल्मॉलॉजी म्हणतो, हे त्याच्यामध्ये असतात आणि ते वर्ष सर्वात महत्वाचं असतं. आधीचा पाया जर पक्का असेल तर पुढे जास्त त्रास होत नाही, पण ते वर्ष खूप महत्वाचं असतं. जसं आपल्याला पुस्तकी ज्ञान लागतं तसं आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंट बघणं, सर्जरीज बघणं, पेशंट तपासणे, सिनियर सर्जन, सिनियर फिजिशियन्स कसे पेशंटशी बोलतात, ते पेशंटचं निदान कसं करतात, काय काय तपासण्या करतात, ह्याला सुद्धा क्लिनिकल राऊंड्स असतात. असं कंबाईंड शिक्षण हे तिसऱ्या वर्षी असतं. 3 वर्ष ह्याचा कालावधी 4.5 वर्ष असतो. पहिलं फर्स्ट इयर असं 1 वर्षाचं असतं, दुसरं 1.5 वर्षाचं असतं आणि नंतरचं 2 वर्षाचं असतं, थर्ड इयर. असा 4.5 वर्षांचा हा कालावधी असतो. त्या वयाच्या वर्षाच्या शेवटी तुमच्या परीक्षा घेतल्या जातात. एकदा तुम्ही हे पास झालं 4.5 वर्षांनी की तुम्हाला इंटर्नशिप असते. इंटर्नशिपमध्ये प्रत्यक्ष तुम्ही हॉस्पिटलमध्येच काम करता. तेव्हा तुमचं क्लासरूम टीचिंग काही नसतं. तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष बेडसाईड किंवा डॉक्टरांबरोबर काम करायला लागतं. ह्याच्यामध्ये 9 महिने तुम्ही अर्बन एरियामध्ये काम करता, 3 वर्ष रुरल एरियामध्ये म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा रुरल हॉस्पिटलमध्ये तुमची पोस्टिंग होते आणि तिथला कार्यभार कसा चालतो, तिथलं पेशंट मॅनेजमेंट कशी असते ते तुम्हाला अनुभवता येतं. त्यामुळे हा 4.5 वर्ष आणि 1 वर्ष असा 5.5 वर्षाचा हा MBBS चा कोर्स असतो. MBBS एकदा करून झालं की तिथेच थांबून चालतं की अजून पुढे काही शिकायला लागतं? MBBS करून सुद्धा आपण थांबून आपण प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू करू शकतो. जनरल प्रॅक्टिशनर म्हणून आपण किंवा फॅमिली फिजिशियन आपण ज्याला म्हणतो हे म्हणून सुद्धा आपण आपलं करिअर चालू करू शकतो. पण आता बरेच जणांना त्यातलं उच्च शिक्षण घेणं गरजेचं वाटतं किंवा आवड पण निर्माण होते. उच्च शिक्षण म्हणजे काय की आता मी MBBS मध्ये पूर्ण हे शिकलेलो असतो. आता मला फक्त सर्जरीची जर आवड असेल तर मी सर्जरीमध्ये उच्च शिक्षण घेऊ शकतो. मला जर मेडिसिनची आवड असेल तर मी मेडिसिनमध्ये पण उच्च शिक्षण घेऊ शकतो. अशा बऱ्याच ब्रांचेस MBBS नंतर उपलब्ध आहेत. म्हणजे जेवढ्या सांगेन तेवढ्या कमीच आहेत आणि त्यात अजून नवीन नवीन गोष्टींची भर पण पडते. पण ह्याला ऍडमिशन मिळणं हे सुद्धा तितकंच अवघड आहे, कारण का त्याच्या लिमिटेड सीट्स आहेत. MBBS जर 100 जर होत असतील तर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सीट्स हा 30 ते 40च असतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी अभ्यास करून तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यायला लागते. MBBS नंतरचा कालावधी तुम्ही इंटर्नशिप झाल्यानंतर थोडा अभ्यास करून मग तुम्हाला एंट्रन्स देऊन पोस्ट ग्रॅज्युएशन, ज्याला उच्च शिक्षण म्हणू आपण, ज्याला MD-MS किंवा डिप्लोमा DNB असं म्हणू आपण, ते आपण करू शकतो. जर तुम्ही डिप्लोमाला गेलात, आता डिप्लोमा सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ म्हणून होऊ शकता, भूलतज्ञ म्हणून होऊ शकता, बालरोग तज्ज्ञ म्हणून होऊ शकता, स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून होऊ शकता. मग त्याचा कालावधी हा 2 वर्षाचा असतो डिप्लोमाचा. आणि जर तुम्ही डिग्री घेतली ज्याला आपण MD-MS म्हणतो किंवा DNB म्हणतो, DNB म्हणजे डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड, ही सुद्धा MD-MS सारखीच डिग्री जी असते जी आपल्याला दिल्ली गव्हर्नमेंटकडनं मिळते, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मिळते आपल्याला. तर ह्याचा कालावधी हा 3 वर्षाचा असतो. म्हणजे 4.5 वर्ष अधिक 1 वर्ष हा 5.5 वर्षाचा कालावधी हा MBBS चा झाला. तिथं जर तुम्ही थांबलात तर तुम्हाला नक्कीच तुम्ही पेशंट मॅनेजमेंट हे करू शकता आणि फॅमिली फिजिशियन म्हणून तुम्ही तुमचं करिअर चालू करू शकता आणि तुम्हाला त्यात सुद्धा चांगला उत्तम स्कोप आहे. म्हणजे असं नाही की बाबा मी MBBS झालो म्हणजे मी खूप कमी शिकलो, असं नाही. ते सुद्धा तुमचं पूर्ण सफिशियंट असतं तेवढं ज्ञान. तुम्ही कुठल्या तरी 6 महिने वर्षभर कुठल्या तरी सिनियर माणसाखाली जर काम केलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यवसाय हा करू शकता. पण जर सुपर स्पेशलायझेशन करायचं असेल तर पुढे तुम्हाला MD-MS किंवा डिप्लोमा हा करायला लागतो. मी सांगितलं तसा कालावधी हा 3 वर्षाचा आहे. म्हणजे 5.5 अधिक 3 हा 8.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आता हे झालं स्पेशलायझेशन बद्दल. पण ह्याच्यामध्ये अजून सुद्धा पुढची पायरी आपण करू शकतो, म्हणजे ज्याला आपण सुपर स्पेशलायझेशन म्हणू शकतो. म्हणजे मी आता निवडलं असं माझं क्षेत्र की मी सर्जरी करायचंय मला, मग मी MS जनरल सर्जन झालो. MS जनरल सर्जन होऊन मला असं जर वाटलं की नाही मला तर फक्त कॅन्सर तज्ज्ञ व्हायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला वेगळं अजून शिकायला लागतं.
किंवा मी जर ठरवलं की मला पोटांचे जे विकार आहेत त्याचं तज्ज्ञ व्हायचं आहे, किंवा जे मूत्रविकार आहेत त्याचं मला तज्ज्ञ व्हायचं आहे, म्हणजे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट किंवा युरोलॉजिस्ट, ह्याच्यामध्ये मला जर स्पेशलायझेशन, मग त्याला आपण सुपर स्पेशलायझेशन असं म्हणतो. तर सुपर स्पेशलायझेशनला परत एंट्रन्स एक्झाम आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्याला तुम्हाला हा अभ्यास करून एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्हाला तुमचं गुणवत्ता सिद्ध करूनच तुम्हाला पुढच्या ह्याला जायला लागतं. आणि सुपर स्पेशलायझेशनचा कालावधी हा 3 वर्षाचा आहे. म्हणजे जर एमबीबीएसला 100 सीट्स असतील, स्पेशलायझेशनला 30-40 सीट्स असतील, तर सुपर स्पेशलायझेशनला एक 10 ते 15 सीट्स असतात. त्याच्यामुळे मग ते मिळणं अवघड असतं. पण जर इच्छा असेल, तुम्हाला आवड असेल आणि अजून त्यातलं काहीतरी विशेष करायचं असेल, तर तुम्हाला सुपर स्पेशलायझेशन पण करायला लागतं. पण हा कालावधी जर बघितला तर साधारण 11.5 ते 12 वर्ष हा तुम्हाला पूर्ण सगळं म्हणजे एमबीबीएस टू सुपर स्पेशलायझेशन करायला लागतो. ही उच्च शिक्षणाची जी संधी आहे ती भारतात उपलब्ध आहे का, ही बाहेर परदेशात जाऊनच शिक्षण घ्यावं लागतं? उच्च शिक्षण हे भारतामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे ज्याला मी स्पेशलायझेशन म्हटलं MD-MS, ते भारतामध्ये उपलब्ध आहे. आणि जे सुपर स्पेशलायझेशन म्हटलं त्याला आपण DM म्हणतो, DM किंवा MCH म्हणतो, ते सुद्धा भारतात आता उपलब्ध आहे. आणि चांगल्या इन्स्टिट्यूट्समध्ये तुम्हाला अतिशय उत्तम अनुभव हा मिळू शकतो. पण जर मी ठरवलं की नाही मला परदेशात जाऊन मला शिक्षण घ्यायचं आहे, तर त्या सुद्धा संधी ह्या उपलब्ध आहेत. आपल्या इथली MD बाहेर रेकग्नाइज नसतात. त्यामुळे जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या इथल्या काही परीक्षा ह्या द्यायला लागतात आणि मग तुम्ही उच्च शिक्षण हे तिकडं घेऊ शकता. हा एक प्रकार झाला की मग MBBS झाल्यानंतर मी तिथल्या परीक्षा देणार आणि मी तिथंच स्पेशलायझेशन करू शकतो बाहेर. म्हणजे बरेच जण इंग्लंडला जातात, अमेरिकेला जातात, ऑस्ट्रेलियाला जातात आणि तिथं सुद्धा उच्च शिक्षणाच्या संधी ह्या उपलब्ध आहेतच. काही जण उच्च शिक्षण इथे घेतात आणि मग पुढचं सुपर स्पेशलायझेशन करायला फेलोशिप्स, त्याला तिकडच्या हॉस्पिटलचं अनुदान सुद्धा आपल्याला मिळतं. असे फेलोशिप्स करायला बाहेर पण तुम्ही जाऊ शकता. त्याच्यामुळे दोन्हीकडे उपलब्ध आहेत, भारतात सुद्धा उपलब्ध आहेत आणि जर बाहेर जायचं असेल तर तुम्हाला बाहेर पण तुम्ही जाऊ शकता. असं म्हणतात की भारतामध्ये इतक्या अनंत प्रकारच्या आजारांबद्दल आणि त्याच्यावर उपचार करण्याचा अनुभव डॉक्टर्सना मिळत असतो, तेवढ्या परदेशी डॉक्टर्सना तिकडे मिळत नाही. मग असं असूनही आपल्या शिक्षणाला तिकडं रेकग्निशन का नाहीये? अतिशय महत्वाचा तुम्ही असा हा प्रश्न विचारलेला आहे. भारतामध्ये आपण पेशंट्स भरपूर बघतो, नो डाऊट अबाउट दॅट. की आपल्याला क्लिनिकल डायग्नोसिस हे जास्त चांगल्या पद्धतीने. 2-3 मुद्दे आपल्याला ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजेत की आपण जेव्हा काम करतो आणि शहरामध्ये एक वेगळं आहे, पण गावामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण रिसोर्स पुअर सेटिंगमध्ये आपण काम करत असतो. म्हणजे सगळ्या सुविधा उपलब्ध असतील ह्याच्या इन्व्हेस्टिगेशनच्या असं नाही. मग आपण क्लिनिकली हे आपण बघत असतो. त्या मानाने जर आपण तिकडचं शिक्षण जर बघितलं तर ते जास्त करून इन्व्हेस्टिगेशन बेस्ड एज्युकेशन असतं त्यांचं. मग त्याच्यामध्ये पेशंटची संख्या जरी ते कमी बघत असतील तरी पण त्या एखाद्या पेशंटच्या आजारामध्ये ते जास्त खोलात जातात. खोलात जाऊन त्याचं जास्तीत जास्त ते निदानाच्या जवळ जायचा प्रयत्न करून मग त्यांना ट्रीटमेंट करायचा ते प्रयत्न करत असतात. एकतर त्याच्यामध्ये आर्थिक हा एक मुद्दा येतो. म्हणजे आपल्या इथं प्रत्येक वेळेस तेवढंच इन्व्हेस्टिगेशन्स करता येतील की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला क्लिनिकल डायग्नोसिस हे आपलं जास्त चांगलं आहे, पण पॅटर्न वेगळे असल्यामुळे त्यांचं ते बाहेर रेकग्निशन नाही. अनुभव आपल्याला नक्की जास्त असतो, म्हणजे आपण भरपूर पेशंट बघतो, पण बाहेर त्याचं काय म्हणतात त्याला आपल्या MCIचे जे हा जो अभ्यासक्रम जो डिझाईन केलेला आहे त्याला अजून सगळीकडे मान्यता नाही. त्यात सुद्धा आता त्यांनी इम्प्रूव्हमेंट करायचा ते प्रयत्न करतायत आणि स्टँडर्डायझेशन करायचा ते प्रयत्न करत आहेत. उच्च शिक्षणाबरोबरच संशोधनाच्या क्षेत्रात पण आहे का वाव, काही संधी कशा प्रकारची आहे? अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहात तुम्ही. बऱ्याच वेळेस आपण असं समजतो की मी MBBS झालो, डॉक्टर झालो, आता मी हॉस्पिटल काढणार किंवा मी पेशंटसाठी OPD काढणार, ऑपरेशन्स करणार, अजून काय करणार. तर असं नसून ज्यांना असं जाणवतं की बाबा मला ह्यात नाही करायचं, मला काहीतरी रिसर्च करायचं आहे, मला काहीतरी संशोधन करायचं आहे, तर त्याला सुद्धा ह्याच्यात संधी आहे. आता संध्या कशा प्रकारच्या आहेत? एक तर तुम्ही बेसिक सायन्समध्ये पण आपण करू शकतो. तर बेसिक सायन्सेसमध्ये जेनेटिक्स आलं, त्याच्यामध्ये तुम्ही संशोधन करू शकता. जर मी फार्मॅकोलॉजी निवडलं तर त्यात काहीतरी औषधाच्या गुणांबद्दल त्याच्यामध्ये मी रिसर्च करू शकतो, किंवा हे औषध एखाद्या आजाराबद्दल लागू पडतंय की नाही हे सुद्धा मी त्यात करू शकतो.
म्हणजे आता हाच मुद्दा काढलाय म्हणून मी एक जे सध्याचं नवीन आव्हान आहे किंवा चॅलेंज या फील्डमधलं आहे, ज्याला आपण क्लिनिकल ट्रायल्स म्हणतो. क्लिनिकल ट्रायल्समध्ये सुद्धा तुम्ही उतरवू शकता. ते MBBS नंतर करू शकता किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा उच्च शिक्षणानंतर सुद्धा करू शकता. आता हे क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय भानगड आहे, तर क्लिनिकल ट्रायल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे एखादं जर नवीन औषध जर आलं बाजारामध्ये तर ते पेशंटला लागू पडतं आहे की नाही याचं संशोधन होतं. मग ते प्रत्यक्ष तुम्हाला पेशंट्सवरती ते हे करायला लागतं. त्याची प्रोसेस खूप मोठी आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, त्यात बऱ्याचशा गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात. पण त्या पद्धतीचं तुम्ही सुद्धा संशोधन हे करू शकतो. किंवा अजून दुसऱ्या पद्धतीचं संशोधन म्हणजे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत असतात तेव्हा तुम्ही भरपूर पेशंट बघत असतात, तर तुम्हाला एखादा विशिष्ट वेगळा गुणधर्म जाणवतो आणि ते असं तुम्हाला जाणवतं की हे कुठंच लिहिलेलं गेलेलं नाही. तर मग आपल्याला असं जर जाणवलं की नाही, मला ह्या गुणधर्माबद्दल काय आहे ह्याचं पुढं जर तुम्ही अभ्यास करू शकता, त्यात अजून जास्त खोलावर जाऊन संशोधन करू शकता आणि ते तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही मांडू शकता. म्हणजे तुम्ही जे ऐकता की मेडिकल कॉन्फरन्सेसमध्ये पेपर काय पब्लिश केले जातात, तर हे अशा पद्धतीचे पेपर पब्लिश केले जातात. अजून एक उदाहरण सांगायचं म्हणजे मी जर सर्जन असेल, मी एका विशिष्ट पद्धतीचं पुस्तकामध्ये सांगितलं की ह्या पद्धतीने ऑपरेशन करावं किंवा ह्या गोष्टी वापराव्यात. पण मला असा अनुभव आला की नाही, की काही वेगळ्या पद्धतीने जर मी ऑपरेशन असंच केलं तर तो पेशंटला जास्त फायदा आहे, कमी खर्चामध्ये होऊ शकतं किंवा पेशंटची रिकव्हरी जास्त लवकर होऊ शकते. तर ह्याच्यामध्ये पण मी संशोधन करू शकतो. आणि मग मी काय 10-15 पेशंटमध्ये जे केलेले असतील त्याचा मी शोधनिबंध लिहितो आणि मग तो मी पब्लिश करतो किंवा कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंट करतो. मग त्याच्यावरती चर्चा होते, त्याच्यातल्या काही त्रुटी जर असतील तर जे काही एक्सपर्ट्स असतील तर ते सांगू शकतात आणि मग ते ऍक्सेप्ट पण होऊ शकतं. म्हणजे एक उदाहरण सांगायचं जर झालं की डॉक्टर होऊन संशोधन कसं करू शकतो आपण. बाविस्कर म्हणून जे आहेत, आपल्या डॉक्टर बाविस्कर म्हणून आहेत, प्रसिद्ध आहेत, महाडला ते प्रॅक्टिस करतात. सरकारी क्षेत्रामध्ये राहून त्यांनी संशोधन केलेलं आहे. ते मेडिकल ऑफिसर होते. तिथं त्यांना असं जाणवलं की दंशाच्या केसेस, म्हणजे सर्पदंश असेल किंवा विंचू दंश जर असेल, त्याच्या केसेस त्यांच्याकडे खूप यायच्या आणि ते हातबल असायचे की त्यांना काहीच करता येत नव्हतं. पण मग अशा पद्धतीमध्ये काय करायचं, तर मग त्यांनी त्याच्याबद्दल अभ्यास करायचा ठरवला. म्हणजे आता हा सुद्धा संशोधनाचा विषय झाला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा एखादा दंशाची जेव्हा केस येते, ज्याला विंचू दंश होतो, त्याच्यामध्ये काय पद्धतीचे साईन सिम्पटम्स पेशंटमध्ये दिसत आहेत, ते त्यांनी सगळ्यांचा अभ्यास केला. आणि मग त्यांनी परत पुस्तकात जाऊन बघितलं की अशा ज्या साईन सिम्पटम्स असतात तर त्याला आपण काय करावं. तर त्यांना एक विशिष्ट प्रकारची गोळी त्याच्यामध्ये उपयोगी असलेली त्यांना जाणवली आणि हे कुठंच मेन्शन केलेलं नव्हतं. पण मग त्यांनी ते देणं चालू केलं. त्यांना असं जाणवलं की नाही, ह्याच्यामध्ये मनुष्याचा जीव पूर्ण वाचू शकतो. तर अशा पद्धतीचं त्यांनी एक नवीन संशोधन केलं. मग त्यांनी काय केलं की त्यांनी सगळा तो डेटा जो असतो, ह्याला आपण डेटा म्हणतो, हे जे काय आपण हे सगळं करतो त्याला डेटा म्हणतो, तो त्यांनी डेटा एकत्र केला, त्याचं अनालिसिस केलं, किती प्रकारच्या केसेस बघितल्या त्यांनी, किती प्रकारे त्यांनी औषधं दिली, काय काय डोसमध्ये दिली, त्याचा आउटकम काय आलं, हे त्यांनी त्याचा शोधनिबंध तयार केला. आणि सर्वात जो प्रसिद्ध पेपर जो आहे, ज्याला आपण लॅन्सेटमध्ये म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांनी हा पब्लिश केला. आणि आता ती ट्रीटमेंट मोडॅलिटी ही जगमान्य झाली. तर म्हणजे डॉक्टर होऊन सुद्धा तुम्हाला जर संशोधनाची जर आवड असेल, हे तुम्ही ही सांगड घालू शकता. म्हणजे पेशंट बघता बघता तुमची संशोधनाची आवड सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता. म्हणजे हे एकच उदाहरण आहे, अशी बरीच उदाहरणं आहेत. तर जसं आपण क्लिनिकल मध्ये सुद्धा आपण संशोधन हे करू शकतो. डॉक्टर, तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा असा विचारते की इतकी वर्ष डॉक्टर होण्यासाठी मुलं शिकणार, मग त्याच्यानंतर आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उत्तम रीतीने उभं राहणं, यासाठी स्वतंत्र प्रॅक्टिस, नोकरी करणं, अनुभव घेणं, आणि कशी काय आर्थिक प्राप्ती होऊ शकते, ह्या सगळ्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल? कळीचा मुद्दा विचारला की बऱ्याच वेळा आपण असं समजतो की मेडिकल म्हणजे भरपूर पैसे. कुठं नाही आहेत, म्हणजे आर्थिक लाभ सुद्धा भरपूर आहे, पण तुम्हाला पेशन्स आणि तुमचा जो वेटिंग पिरियड आपण ज्याला म्हणतो हा खूप आहे. म्हणजे आपण इंजिनियर जर बघितले तर 12वी नंतर 4 वर्ष त्यांचं शिक्षण असतं, ते BE म्हणून बाहेर पडतात. किंवा मग जरी BCom झाल्यानंतर MCM झालं, MCA झालं, तरी त्यांना नोकऱ्या लगेच मिळतात आणि साधारण 26-27व्या वर्षीपर्यंत ते बऱ्यापैकी सेटल झालेले असतात.
तोपर्यंत वैद्यकीय व्यवसायातले असणारे जे विद्यार्थी आहेत ते शिकतच असतात. म्हणजे मी जसं सांगितलं तसं की सुपर स्पेशलायझेशन पर्यंत 11.5 वर्ष जातात. म्हणजे 18व्या वर्षी जर तुम्ही 12वी झालात, 17व्या-18व्या वर्षी साधारण 30शी पर्यंत तुमचं शिक्षणच चालू असतं. आणि तोपर्यंत तुम्हाला एवढे काही विशेष आर्थिक लाभ मिळत नाहीत. तुम्हाला स्टायपेंड मिळत असतो, जेव्हा शिकत असतात तेव्हा तुम्हाला स्टायपेंड हा मिळत असतो, पण तो आपला ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या भागण्यापुरता तो असतो. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःचं क्लिनिक चालू करू शकता किंवा हॉस्पिटलमध्ये अटॅचमेंट घेऊ शकता. ते मुद्दे मी कव्हर करतो. पण असं नाही किंवा पहिल्या दिवशीपासून तुम्हाला पेशंटचा फ्लो हा चालू होतो. पण तो त्याच्या पुढे अजून एक 3-4 वर्षाचा सुद्धा वेटिंग पिरियड असतो. म्हणजे साधारण तुमची आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने 35शी तरीही नक्की येते. तर तो एक मुद्दा आहे. म्हणजे त्याचा वेटिंग पिरियड आहे, त्याचे आर्थिक लाभ पण चांगले आहेत, नो डाऊट अबाउट दॅट. पण त्याला थोडंसं तुम्हाला पेशन्स हा खूप महत्वाचा असतो. MBBS झालो किंवा मी MD झालो किंवा आता पुढं काय, हा खूप महत्वाचा मुद्दा येतो. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की अरे वा, मी आता MD झालो, मी MBBS झालो, आता मी डॉक्टर झालो म्हणून मी समाजामध्ये येतो. आणि एकदम मला कळतं की अरे मी काय करायचं हे मला एकदम, आता हॉस्पिटल काढायचं का OPD काढायची का आता मोठमोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल झाले तर त्यांना अटॅचमेंट घ्यायची, हे बऱ्याच वेळेस आपल्याला कळत नाही. हा जो ट्रान्झिशन पिरियड असतो त्याच्यामध्ये मी जनरली असा सल्ला नेहमीच विद्यार्थ्यांना देतो किंवा जे जस्ट रिसेंट पासआउट झालेले असतात की अशा वेळेस तुम्ही जे सिनियर मंडळी आहेत, त्यातली सिनियर डॉक्टर्स आहेत, जे एक्सपिरियन्स डॉक्टर्स आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही काम करावं. म्हणजे एक 2 गोष्टी होतात त्यातनं. म्हणजे एक तर तुम्हाला जो 6 महिने 1 वर्षभराचा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करता येतो. तुम्ही बघू शकता की बाहेर कशा पद्धतीचं काम चालू आहे. कारण MBBS होसपर्यंत किंवा MD होसपर्यंत तुम्हाला तुमच्या सिनियरच्या खालतीच तुम्ही असतात, त्यामुळे तुम्ही रिस्पॉन्सिबल नसता. किंवा डायरेक्ट पेशंट मॅनेजमेंट जरी करत असाल तरी तुमच्या डोक्यावरती एक कोणतरी असतो, त्यामुळे तुम्ही कुठं चुकत असाल तर तो तुम्हाला गाईड करायला असतो. तर पुढचे जे 6 महिने 1 वर्षाचा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये तुम्ही परत सिनियर्स बरोबर काम करायचं, त्यांच्या प्रायव्हेटमध्ये किंवा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही काम करावं. त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता, अजून 4 लोकांबरोबर काम करून चर्चा करू शकता की मला कुठं प्रॅक्टिस चालू करायची आहे. तर कुठं प्रॅक्टिस चालू करायची आहे त्याच्यावरती तुमचं बरंचसं अवलंबून असतं. तुम्हाला शहरात प्रॅक्टिस करायची आहे का ग्रामीण भागात जाऊन प्रॅक्टिस करायची आहे. की माझा असा मुद्दा आहे की ग्रामीण भागामध्ये डॉक्टर खूप कमी आहेत आणि त्यामुळे लोकांनी जर ग्रामीण भागामध्ये केलं तर त्यांना जास्त फायदा आहे दोन्ही दृष्टीने. म्हणजे एक तर ते सेवा जास्त चांगल्या पद्धतीने देऊ शकतात, त्यांचा आर्थिक लाभ पण तेवढाच जास्त चांगल्या पद्धतीचा हा होऊ शकतो. आणि आपण उदाहरणं बघितलेली आहेत की MBBS झालेले आहेत, MD गोल्ड मेडलिस्ट आहेत, बाहेर शिकलेले आहेत आणि ते रुरल एरियामध्ये जाऊन काम करतायत, ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करतात आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते काम करतायत आणि त्यांना रेकग्निशन हे जास्त चांगलं मिळतं आहे. म्हणजे आर्थिक मुद्दा जसा आहे तसा रेकग्निशन मिळणं म्हणजे प्रत्येकाचा एक मुद्दा असतो की ठीक आहे की माझे काय बेसिक गोष्टी झाल्या, काय घर झालं, गाडी झाली, अजून 4 गोष्टी झाल्या, पण मला समाजामध्ये मान्यता किती मिळते हे सुद्धा महत्वाचं असतं. डॉक्टरांना मान्यता आहे, पण अजून तुम्ही जर चांगल्या पद्धतीचं काम केलं, ग्रामीण भागामध्ये जाऊन काम केलं तर त्याला मान्यता ही जास्त चांगली आहे. शहरी भागामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही 2-3 पद्धतीने करू शकता. एक तर 6 महिने वर्षभर कोणाच्या हाताखाली काम केल्यानंतर तुम्ही तुमची स्वतःची प्रॅक्टिस चालू करू शकता. प्रॅक्टिस ही OPD बेसिसवरती असू शकते, तुमचं कुठलं फील्ड आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. दुसरा मुद्दा आहे की जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स जे आहेत खूप मोठी आहेत. म्हणजे आता पुण्यामध्येच दीनानाथ रुग्णालय आहे, रुबी हॉल क्लिनिक आहे, जहांगीर आहे, आदित्य बिर्ला आहे, अशी बरेच मोठी हॉस्पिटल झालेत. तिकडे सुद्धा डॉक्टरांची गरज असते. म्हणजे MBBS डॉक्टरांची सुद्धा गरज असते आणि त्याच पद्धतीने स्पेशलायझेशन डॉक्टर जे झालेले आहेत त्यांची सुद्धा गरज असते. तर तुम्ही त्यांच्याकडे फुल टायमर्स म्हणून पण जाऊ शकता किंवा तिथं अटॅचमेंट घेऊ शकता. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस तुमची OPD ठेवायची आणि तुमचे रुग्ण जे असतात ते ऑपरेशनसाठी त्या हॉस्पिटल्समध्ये घेऊन जाऊ शकता. हा दुसरा ट्रेंड असू शकतो. तिसरा ट्रेंड म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं हॉस्पिटल काढू शकता. तर तुमचं स्वतःचं हॉस्पिटल काढणं अर्बन एरियामध्ये म्हणजे शहरी भागांमध्ये तसं आता अवघड झालंय. म्हणजे जागेचा मुद्दा आलेला आहे, स्टाफ मेंटेन करणं आलेला आहे, इक्विपमेंट्स घेणं आलंय, त्याच्यामध्ये खर्च बऱ्यापैकी आहे. तुमची जर तशी मानसिकता असेल, तुमची जर आर्थिक तशी क्षमता असेल तर तुम्ही तसं पण काढू शकता. पण आता जनरल ट्रेंड झालं की एकत्र येऊन हॉस्पिटल काढणं किंवा कॉर्पोरेट हॉस्पिटलला जाऊन टायअप करणं हे जास्त चांगलं होऊ शकतं. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्कोप्स आहेत तुम्हाला. म्हणजे स्वतःची प्रॅक्टिस, हॉस्पिटल प्रॅक्टिस, ग्रामीण भागामध्ये जाऊन प्रॅक्टिस. अजून एक मी थोडासा वेगळा मुद्दा मांडेन की प्रत्येक जणांना ग्रामीण भागामध्ये जाणं शक्य नसतं. म्हणजे ते काय विचार करतात की माझ्या मुलाला शिक्षण मिळेल की नाही, म्हणजे ते पुढचा विचार करतात. अशा वेळेस मी दुसरा एक मुद्दा मांडू शकतो की आठवड्यातले किंवा 15 दिवसातनं मी 2 दिवस
ग्रामीण भागामध्ये जाऊन सेवा करीन किंवा पेशंट बघीन. सेवाच नाही, आर्थिक शुल्क घेऊन मी माझी जे काही सर्व्हिसेस असतील ते करू शकेन. म्हणजे हा एक मुद्दा. म्हणजे तुम्ही अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये राहून सुद्धा प्रॅक्टिस कराल, तुम्ही तुमचं उत्पन्न चालू ठेवाल आणि प्लस मी 15 दिवसातले 2 किंवा 3 दिवस किंवा महिन्यातले 2-3 दिवस मी विशिष्ट या भागामध्ये जाऊन माझी काय स्पेशालिटी असेल त्यासाठी मी तिकडं काम करेन. असं दोन्हीचे सुद्धा सांगड तुम्ही ही घालू शकता. त्याच्यामुळे असे वेगवेगळे मार्ग तुम्ही पुढे असताना निवडू शकता. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की ह्या क्षेत्रात यायची ज्या मुलांना इच्छा आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश देणार मी मोठा तरी नाही, पण नक्कीच वैद्यकीय व्यवसायामध्ये हा चांगला स्कोप आहे. म्हणजे त्यांना मान्यता पण आहे, आर्थिक लाभ पण भरपूर आहेत, पण समाजामध्ये तुमचं स्थान पण तुम्हाला चांगलं मिळू शकतं. पण त्याच्यासाठी खूप कष्ट करायला लागतात. बऱ्याच वेळेस मी बघतो की 10वी पासून किंवा 8वी पासूनच घरची लोक मागे लागतात, नाही तुला डॉक्टर व्हायचंय, तुला डॉक्टर व्हायचं आहे. त्या मुलांनी स्वतः थोडासा विचार करावा की मला खरंच व्हायचं आहे का, मला 10 वर्ष शिक्षण घ्यायचं आहे का, का मला इंजिनियर होऊन लवकर सेटल व्हायचं आहे. हा सुद्धा मुद्दा हा खूप महत्वाचा आहे. आणि कुणाला बाकीच्यांच्या फोर्सला बळी न पडता तुम्ही तुमचं थोडंसं डिसाईड करा. ठाम निर्णय तुम्ही तुमचा घ्यायला पाहिजे की मला नाही, मला ह्या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे. आणि 12 महिने तुम्ही कष्ट करा. एंट्रन्स एक्झाम्स या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या कॉलेजेसच्या एक्झाम्स असतात त्या द्या तुम्ही. त्याच्यासाठी तुम्ही आधी माहिती काढून घ्या की कुठल्या कुठल्या एक्झाम्स आहेत, त्याच्यासाठी अभ्यासक्रम काय असतो, त्या दृष्टीने तुम्ही तयारी करा. आणि अजून एक की जरी तुम्हाला MBBS ला जर नाही ऍडमिशन मिळाली तर खचून जायचं काही कारण नाहीये. म्हणजे त्याच्याबरोबर बाकीची सुद्धा क्षेत्र ही आता चांगली करत आहेत. BHMS आहेत, BMS आहेत, डेंटल सर्जन्स आहेत किंवा फिजिओथेरपी आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट स्कोप आहे. आणि जरी तुम्हाला 12वी नंतर ह्या ब्रांचेसमध्ये नाही मिळाली तर तुम्हाला जर रिसर्चची जर आवड असेल तर तुम्ही बेसिक सायन्सेसमध्ये सुद्धा रिसर्च हा करू शकता. म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग आहे, जेनेटिक स्टडीज आहे, नंतर मायक्रोबायोलॉजी आहे. असे MBBS किंवा बाकी BHMS न करता तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आणि फिजिओथेरपी सुद्धा हा विषय आहेच आहे. त्यामुळे मग खचून न जाता की बाबा मला जर ऍडमिशन नाहीच मिळाली, MBBS साठी मी प्रयत्न करत होतो, पहिला अटेम्प्ट दिला, दुसरा अटेम्प्ट दिला, कारण का ह्याच्यामध्ये फेल्युअर्स हे येतात. MBBS ला गेल्यानंतर किंवा MBBS पर्यंत ऍडमिशन मिळताना सुद्धा आपण मानसिक तयारी ठेवायला लागते की आपल्याला ह्याच्यामध्ये फेल्युअर्स हे येऊ शकतात. तर फेल्युअर्सला खचून न जाता त्यातनं पुढे जात राहणं. आणि जर ऍडमिशन नाहीच मिळाली आपल्याला तर बाकीच्या क्षेत्रांचा सुद्धा विचार करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमची आवड ही जोपासू शकता. शिक्षण कुठलंही वाईट नसतं. म्हणजे ते इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, अजून कॉमर्स असेल, कमर्शियल आर्टिस्ट असेल, तुम्हाला त्यातला इंटरेस्ट हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे माझे वडील डॉक्टर आहेत म्हणून मी डॉक्टरच व्हायला पाहिजे किंवा मला घरचे म्हणतात मला मार्क जास्त चांगले आहेत म्हणून मी डॉक्टर व्हायचं, असं योग्य नाही. मनापासून जे करायची इच्छा आहे ते. म्हणजे मी ह्याच्यामध्ये एक उदाहरण सांगेन की 12वी मध्ये ती विद्यार्थिनी पहिली आली होती, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ती पहिली आली होती. मग पहिलं आलं म्हणजे मी मेडिकलला जाणार. मेडिकलला BJ ला ऍडमिशन घेतली, पण पहिलं वर्ष आल्यानंतर तिला असं लक्षात आलं की नाही मला जमत आहे. कारण का त्याची अभ्यासाची पद्धत पण वेगळी असते आणि तिला ते सहन नाही झालं. म्हणजे त्यातनं ती नैराश्यात गेली. पण लकीली तिचे पेरेंट्स सपोर्टिव्ह होते, त्याच्यामुळे मग तिला त्यातनं बाहेर काढलं. तिने MBBS सोडून दिलं, पण ती आता दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेली आणि ते उत्तम ते करते. म्हणजे तिला तिची ती आवड होती. म्हणजे मी पहिला आलो म्हणून मी मेडिकलला गेलो असं न करता तुम्हाला त्याची आवश्यकता नाहीये तशी, पण तुम्हाला त्यातली आवड असेल, मानसिकता असेल आणि मनापासून इच्छा असेल तर मग तुम्ही या क्षेत्रामध्ये यावं. या क्षेत्रामध्ये नक्कीच उत्तम स्कोप आहे ह्याला. आणि जॉब सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा आहे आणि मी काहीतरी केलं आहे, मी काहीतरी एका माणसासाठी मी केलेलं आहे, मी प्रयत्न केलेला आहे, हे जे सॅटिस्फॅक्शन असतं हे सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं आहे. त्यामुळे मग रात्री झोपताना मला आज मी दिवसभरात 5 जणांना मी काहीतरी मदत करू शकलो, हे जे फिलिंग असतं हे खूप महत्वाचं असतं. यामध्ये पैसे तर हे मिळत राहतात, प्रत्येक ह्याच्यामध्ये कुणाला जास्त मिळतात, कुणाला कमी मिळतात आणि आपल्या बेसिक गरजा ह्या नक्कीच भागल्या जातात. पण हे जे सॅटिस्फॅक्शन असतं आणि ह्याची जर इच्छा जर तुम्हाला असेल तर हे फील्ड नक्कीच चांगलं आहे. डॉक्टर, तुम्ही आज इथे येऊन आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना भरभरून माहिती दिली अगदी तुमच्या क्षेत्राबद्दल, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.